नमस्कार मंडळी. हास्याचा रंगतदार सामना घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, कालच्या प्रमाणे आजही आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे एकदा येऊन तर बघा या चित्रपटाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, एका लग्नाची सुपारी अडकली आहे हास्याच्या अडकित्यात. आपण त्यातून हास्याचे फटाके मात्र भरपूर फुटणार आहेत आणि ते फोडण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या सतरंगी हास्यवीरांना. झालं झालं. बरं पाहुणं, आज जी काय असेल का नाही देणे घेण्याचं सगळं पद्धतशीर ठरवून टाकू बरं का. नाही कसं आहे उगाच नामनाला काढा बरं त्याला नको. त्याच्यामुळे सगळं फायनल करून टाकू. दोन्हीकडची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाला मोकळी. नाही खरंय खरंय खरंय. काय आता यांनी यांच्यात ठरवून टाकलं, म्हटलं आपण पण थोडस ठरवणार आहे भो. राग नाही ना काही. राग कसं पुण्याला एकाच कंपनीत काम करतात, तिथेच त्यांनी तर आता रविवार आहे, त्यांना सुट्टी आहे, तर म्हणून बोलवून घेतलं. आजचा दिवस हुसकून गेला ना, तर परत सगळं आठवडाभर लांब जाईल बा. आमच्याकडे पण तसंच आहे की शेताकडची कामं उरकायची असतात, नंतर बाय माणसं गावानं होतात, एकदम नाकी नऊ येतात माणसं. बरोबर बोलली बाई, बरोबर बोलली. नाही कसं आहे ना, आजकाल लग्नाला जोडीदार मिळणं सोपं आहे बया, पण शेतीला कामगार मिळणं लय अवघड काम. अजिबात मिळत नाही. मी तर आमचा ऊस बांगलाय माणसं ओढून आणतोय घरात. ते आता अवघड काम झालंय. बरं, ह्या आमच्या थोरल्या जाऊ बाई. नमस्कार. हा का प्रिया म्हणत होती का नाही बाई कुणालाच बोलवायचं नाही, असं कसं चालतं. आमचं ठरलंय, आम्ही करून टाकू. बरं नाही दिसत बाया, आमची कशी पोरीकडची बाजू पडती ना, जरा नमतं यावं लागतं. आणि आमची भावकी कशी सगळी डोंगराच्या पलीकडे राहती ना. हा का. हा, पोरीच्या जातीकडे कसं रीती भातीनं सगळं झालं पाहिजे, म्हणून हे जुनं खोड असलं पाहिजे ना, म्हणून या ना. नाही पाहुणी बाई ही तेवढं एक नंबर काम केलंय बरं का तुम्ही. कसं आहे जुनी जाणती माणसं असली की नाही बरं वजन असतं हो बोलण्याला. माणसं ऐकते ती है की नाही, विषयाला फाट फुटत नाही ती है की नाही. आणि मी फाट फुटू देईन वय विषयाला. केस काय उगा पांढरी झाली का बाई. कसं आहे म्हणजे पोरापोरांनीच ठरवून टाकलेलं आहे बा. आणि आपण काय बाबा पोरांच्या मनाविरुद्ध जातच नाही ना. नाही बरोबर आहे. दोन्हीकडच्या माणसाने तयारी तर करायच लागेल ना. करावं लागलं. महत्वाचं कसं आहे पाहून ऐकलं का. हा सांगा ना. मानापानाचं ठरवायला लागलं बरं का. हा लग्नात कसं असते मामा माम्या काका काकी असते, त्या आत्या मावश्या जावाय सुना सगळ्यांना मानपान करायला लागल. नवरदेवाचे कपडे नवरीबाईचे कपडे सगळा बस्ता व्यवस्थित बांधायला लागल. कोण कुणाचं कसं कसं काय करणार ते आत्ताच ठरवून टाकू. नाही काय परत मध्यस्थाला मग मरण होतंय त्याचं. बरोबर आहे की नाही. दोन्हीकडचा संबंध असते की नाही आमचं. मग ह्यांनी एक बोलायचं तुम्ही एक बोलायचं, आम्ही आपलं मधल्यामध्ये आपलं. त्याच्यामुळे फायनल ठरवून टाका. इथले इथं वहीत लिहून घेतो सगळं. दोन्हीकडे तुम्ही एक अंगठा मारायचा, तुम्ही एक अंगठा मारायचा, विषय कट. सगळं लिहून घेतो व्यवस्थित. चला बोला. बरं पण मी एक बाया मुद्दा मांडते. म्हणजे बघा मी उगा तुम्हाला माई लुडबुड नको वाटा, आपला अनुभव आहे म्हणून बोलते. लुडबुड कशाची वाटते आम्हाला. नाही ना, तुम्ही आहे ना, तुम्ही बोलाच. आमची तर काही हरकतच नाहीये ना. हळू ना जरा. म्हणजे बघा बा, म्हणजे पटलं तर घ्या. म्हणजे माझं काय सांगणं का बा, कसं आहे मुलीकडच्यांचा मानपान मुलीकडचे करतील, आलं का लक्षात. आणि पोराकडचे मानपान पोराकडचे करतील. म्हणजे ह्याच्यानं काय होईल का बा, भांडणं नाही होणार, तंटे नाही होणार. तुमच्याकडच्यानी तुमचं करा, आमच्याकडच्यानी आमचं, आहे का नाही. काय वाटत तुम्हाला. मग बा पटलं तर घ्या, नाही तर म्हणा बा म्हातारीला याड लागलं द्या हाकलून मी बसते आजीबाईला काय बोलताय तुम्ही. सांगते पुरीसाठी म्हणते आजीबाई नांद्या जायची ग. आजीबाई पटलंय हो तुमचं, पटतंय आम्हाला तुमचं सगळं. ही फायनल करायचं का मग. फायनल म्हणजे आमची काही हरकतच नाहीये ना. अगं तू हळू ना. चालतंय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय विनबाई, चालतंय का. मला चालेल. आता ताई म्हणत असतील तर मला चालेल, मला काही तसं नाही. चालतंय मग ही फायनल. ज्याचं त्यानं करायचं. कळलं का. मानापानाचं लक्षात ठेवा. फायनल. पुढे जाऊया. नाही पण मला काय वाटत
म्हणजे बघा म्हणजे पटतंय का हम्म. कसं आहे का बा ही लगीन म्हणजे काय असतंय काय? रीतिरिवाज असतात हा आमचं तुम्या करणं तुमचं आम्या करणं हाय का नाही याला रीतभात म्हणतात हो ज्याचं त्याचं त्यो काय दिवाळी दसऱ्याला पण करीतो पण पोशाखांची देवाणघेवाण म्हणजे तेवढ्या पुरती सीमित नसती हो नुसती पोशाखांची देवाणघेवाण नाही ह्याच्यात विचारांची देवाणघेवाण होती नात्यांची देवाणघेवाण होती संस्कारांची देवाणघेवाण होती असं असतंय लगीन म्हणजे त्याच्यात मजा नाही ना ज्याचं त्याचं त्यानं करणं आता तुम्हाला माया भाचीचा किस्सा सांगते माझी भाची नाही का ग ती मनी ती नकट्या नाकाची मायावर गेली बर का मायासारखं तर ती गेली मायावर तर तिच्या लग्नातला किस्सा सांगते काय झालं आम्ही आहे ना तिच्या सासरकडच्यांना बर का तिच्या सगळ्या त्या सासू सासरे होते का नाही त्या सगळ्या बायकांना आम्ही पैठण्या दिल्या बया बायका काय खुश पोरीकडचे सासरकडचे ना लय खुश म्हणले बया माहेरच्यांनी काय मानपान केला आमचा तिच्या सासूला तर ती काय असते का ती मुनिया पैठणी ती गिफ्ट केली आम्ही बया सासू खुश आता नाही ना पोरीला सासूरवास होत पोर लय खुश आहे यांना काय होतं यकोपा वाढत एकी वाढती आहे का नाही त्याच्यामुळं मला काय वाटत ज्याचं त्याचं करण्यात गंमत नाही तुम्ही आमचं करा आमचं तुम्ही करतो आहे का नाही बरोबर काय ग काय वाटत ग तुला नाही तुम्ही बोलत असाल तर काय मला नाही तसं काय म्हणायचं हा नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणता तसं आम्ही तुमच्याकडचं करतो तुम्ही आमच्याकडचं म्हणजे करा. याच्यानं एकोपा वाढत हा, ना चालेल, बाकी चालेल. काय नाही नाही आजीबाई तुम्ही मागाशी काहीतरी उलट म्हणला होता ज्याचं त्याचं हा पण मला आता असं वाटत चालते ठीक आहे हा चालते हा तुम्ही म्हणाल तसं करू चला पुढं फक्त मला काय वाटत बुवा म्हणजे बघा पटलं तर घ्या पटलं तर घ्या मी काय म्हणते हे तर मामा मामी काका काकी ननन भाऊजाई संसार ना खरा ह्यांच्या सोबतच करायचा असतो हे लांबचे मामा लांबचे काका लांबचे मामी ह्यांचा काही उपयोग नाही ना ही नाती कशी असतात माहितीये का गुळाच्या ढेपेला मुंगळा कसा चिकटतो अंग तशी असतात काय उपयोग नाही त्यांना बॉम्बला नवरा नवरीचे नाव पण माहिती नसतात मग यांचे रुसवे फुगे कायला मी म्हणते काढायचे नाही काय झालं तुम्हाला एक जवळच्या लग्नातला किस्सा सांगते असंच माग एका लग्नात झालं बर का वने तू पण एक नाही माहिती साडू रुसून बसला आणि लग्न मोडलं साडून रुसून बसायचं काय कारण आहे साडू गेलं ना मंडपातून निघून काय सांगू तुम्हाला ही तर लग्न मोडलं ग लग्न मोडलं बरं दिसतं का हो मुद्दे लिहायचे पुढे हे बाकीच्या लोकांमुळे त्यांना निमित्त लागतो यांनी बॉम्बला नवरा नवरीच्या बारशाच्या घुगऱ्या पण खाल्लेल्या नसतात यांचा पापड मोडितो आधी काय काम आहे का यांची कामन धंद्याची माणसं लांबचे नातेवाईक त्याच्यामुळे मला काय वाटत बघा म्हणजे पटलं तर बघा मी काय म्हणते पाहुणं तुम्ही आमच्याकडच्या महत्वाच्या लोकांचा मानपान करा आम्ही तुमच्याकडच्या काही महत्वाच्या लोकांचा मानपान करतो आणि हे बाकीचे किरकोळ माणसं आहेत ना हे त्यांचं बघून घेतील हाय का नाही हाय का नाही मला काय वाटत त्यांचे रुसवे फुगवे काढायची काही गरजच नाही लागणार आपल्याला बघा हे बघा मी आपलं अनुभव आहे म्हणून बोलते पटलं तर घ्या नाही तर मग म्हणा म्हातारी पार भाईसाटली तिला द्या हाकलून मी तरी वाटत जाऊ तर तिला मला ना चांगलं झालेलं बघायचं म्हणून बाकी काय नाही म्हातारे जरा वाईट हे आहे का म्हणजे एकदाच ठरवा ना फायनल काय ती तसं नाही अनुभव म्हणजे सांगते एकदाच ठरवा काय ती म्हणजे तुम्ही 17 वेळा वेगवेगळे सांगताय नाही. कळलं का एकदाच सांगा म्हणजे काय ठरवायचे कोणी कुणाला काय द्यायचे काय नाही भले कुणी कुणाला देऊ नका बॉम्बलाय काय काय ते ठरवा मानपान तर लागत म्हणजे कसं आहे मी इथं सुपारी फोडा आलोय का कागद फोडा आलोय ते मला कळण झालंय आता त्याच्यामुळे ठरवा लगेच म्हणजे कसं या रुसव्या फुगव्यातनं नाती तुटत येतो मला वाटत माझ्या पोरीचं चांगलं बरोबर आहे ना आमची काय हरकतच नाहीये ना चालतंय की चालतंय अरे थांब ना तू हळू कर ना बोल ना पप्पा आपण हे डन करून टाकूया काय रात्री आमची पुण्याला जायची गाडी आहे आपण मगातपासून एकाच मुद्द्यावर थांबलोय एक कागद फाडतायत फक्त पुढे का जातच नाही तुम्ही जरा हळू नाही म्हणजे पटापट करा ना आम्हाला नाही एक तर सुट्टी मिळत नाही आज पण यायचं होतं तर आम्ही टीम लिडरशी खोटं बोलून आलो का माझी काकू आजारी आहे म्हणून त्याच्यामुळे सोडले आम्हाला चला मग काय पुढचा मुद्दा घ्या या पुढचा मुद्दा घ्या. चला लवकर करा काय तुला काकूच भेटली का ग आजारी पडायला बाकीचे नातेवाईक नाही भेटले का ग तुला काय अग करीती ग मारायला तर निघाली का ग मला मग कशी बोलू ती भरल्या घरात
हा? बरं हे नातेवाईकावर आठवलं, ए बाया ते लिहून घे पहिलं, नातेवाईकांची लिस्ट महत्वाची आहे. बाया एखादा जरी वगळला ना मग त्यांचे परत रुसवे फुगवे काढायला लागतात. ए बाया तुमचे कोण कोण नातेवाईक मेन मेन आहेत ना ते लिहून घ्या. रडत होता ना आता. नाही नाही ते लिहून घेऊ. नातेवाईकांना सांगा, नातेवाईकांना सांगा. हा. बरं मुलाला मामा मामी आहे का? हो हा हायत हाय मामा मामी आहे ना? हाव ना. मुलीला मामा मामी आहे का? वय हायत हायत आहे का? वय हायत. मुलाला चुलता आहे का? आहे चुलता आहे. चुलती आहे का? ती पळूनच गेली ना. ही कशाला बॉम्बला सांगताय? आता जाऊ दे की मरू दे तिला. मानपान करायचं का नाही तेवढं सांगा ना फक्त. मांडवात परत तिथं आणि धिगाणा नको मग तेव्हा रडण काहीतरी. अरे जी 10 वर्ष आधी पळून गेली ती एक साडी ब्लाऊज पीस आणि नारळासाठी काय आला परत येईल? गेली ती पळून. ऐका ना पटापट करा ना जरा. मगातपासून एकाच ठिकाणी होतो आपण. पुढे जाऊ ना, मुद्दाच पुढे जात नाही. निखिल हो हो कर. तसं नसतं अरे हो. मगातपासून ते बोलतात फक्त. मी ना तसं लय बोलतच नसते. आपलं काय बाया माणसाचं बोलण्याचं काही काम आहे का? मी बोलत नसते. पण काय आहे, बाकीचे मला मान देतात. आते तू बोल, काकू तू बोल, अगं तू ये, अगं तू ठरव, हे त्यांचं काय आहे. बोल. माझं काय आहे, मी आपलं आज आहे उद्या नाही. गप्पा हा. पप्पा बोला ना पुढचं. पुढे जातच नाही आपला विषय. इथे मगातपासून नातेवाईक मानपान तेच चाललंय. पुढचा विषय मुद्दा नाही ना. पटपट आपण घेऊया. आमची कशी मॉर्निंग शिफ्ट आहे ना, लवकर पोहोचायचं आम्हाला सकाळी. आणि मला पण उद्या महत्वाचं काम आहे ऑफिसला. 2-3 मेल करायचे, त्यामुळे पटकन निघायचं रात्री मग गाडी. आम्ही काय रिकामे बसलेले इथे? अहो पाहुणं तुमचं ठरवून टाकलं आणि आता ती तंबे करतोय हे ठरवा आणि ते ठरवा. मला पण ओरडतं, मी काय केलंय? चुप बस. बोलू नको अजिबात. अहो जरा केवढे अहो, वायबर गप्प झाले बसा. ते. चिडू नका हो, चिडू पाणी नका. घेता का वाईट? नाही नाही चिडू नका. नाही, नाही. चिडू नका, शांत व्हा तुम्ही. तेव्हा काय पोरांची चूक नाही हो ह्याच्यात. म्हातारी नवायचं आवार तर घेतलं की नाही लगेच फायनल करून टाकू आपण पाठचं वाटल्यास. पण ही म्हातारी लग्नाला येणारच आहे का? ते येणार घरातलं लग्न आहे म्हणल्यावर येणारच की हो. मग कठीण आहे. निखिल पळून जाऊन लग्न कर. हा चला चला. हा मानापानाचं ठरलेलं आहे. ठरलंय का? मानापानाचं ठरलंय आपलं. चालतंय. आता नाही मागाशीच ठरलं की मानापानाचं हा, हा. ठरलेलं आहे. पुढे चला. आता खरेदीचं कसं करायचं सांगा. हा. खरेदीचं लग्न पुण्याला घ्यायचे ना, हा. मग खरेदी सुद्धा पुण्याला करू. चालेल, चालतं चालेल. हा? खरेदी पुण्याला करू मग. चालतंय मग. काय चालतंय? काय ग? नाही पुण्यात करायचं कोणी ठरवलं? हा? खोऱ्यानं पैसा वडती का ग? पुण्यात लगीन करायचं खोऱ्यानं पैसा वडती का? नाही ना. भाडाला लागतो का पैसा आपल्या? अरे, काही नाही, खायचं नाही. काम आहे का पुण्यात लगीन करायचं म्हणजे? ठरलं नाहीये, ठरवतोय. वाटल्यास तुम्ही ठरवा बा. तुम्ही मुलीकडचे, तुमच्या काय सोयीचं आहे, तुमचे नातेवाईक आहे त्यांच्यासाठी काय सोयीचं आहे तुम्ही ठरवा. पाहुणं चांगलं दिसतंय. ऐका माझं. हा म्हणजे बघा तुम्ही शहराकडची माणसं आहे बा. हा. माझं काय म्हणणं आहे, गावकरी लय महत्वाचे असतात. हो. म्हणजे कसं पार मुहूर्त मेढ करण्यापासून ते मंडपवाल्याला शेवटचा मान देतो ना आपण, नारळ देतो, त्याच्यापर्यंत गावकरीच असतात आपल्या दिमतीला. लग्न कुठं हा त्याच्यामुळे मला काय वाटत का बा लग्न आपण गावीच करू. लग्न गावाला होणार फायनल ठरलेलं आहे आता. पुण्याला लग्न करायचं काय ग? पुण्याला करायचं का? गावाकडची मला काय वाटत नाही. म्हणजे बघा बरं का पटलं तर घ्या. मला काय वाटत पुण्यात करू लगीन. नाही म्हणजे कसं आहे बा, सातारकडच्या लोकांना, आपल्या जुन्नरकडच्या लोकांना, या धुळ्याकडच्या सगळ्या लोकांना सेंटर आहे ना पुणे. तुमच्या मित्रांना ते मुंबईच्या सगळ्यांना बरं पडेल. आपण पुण्यात करू. हा? पुण्यात करू. आता ही फायनल आहे का हा, पुण्यातलं? final. पुण्यात हा, म्हातारे final. पुण्यातलं फायनल आहे का एकदम? पहिला अंगठा मारा तुम्ही. पुण्यात पुण्यात लग्न. पुण्यात लग्न. नाही तर नको ग, पुण्यात नको. अरे ते अगं लय पैसा लागतो ग. हा, लय खर्च होईन पुण्यात. माझं काय म्हणणं आहे त्याच्यापेक्षा आपण ना सुदाम्याचा मांडव टाकू अंगणात. लग्न सुदाम्याच्या मांडवा. हा, हा? सुदाम्याच्या म्हणजे तो काय मांडवा. आपल्याकडनं पैसे पण नाही घेणार. ठरलं. हा चला हा, लग्न final गावाला. करू. आता कोणी बोलायचं नाही का? हा, हा, हा. लग्न गावाला. लग्न गावाला पुरीकडे होणार. नाही तर नगरला करायचं का ग? नगरला मला वाटत आपण नगरला करू. अगे. नको पण मला वाटत नगर लांब पडेल. हे सातारकडची लोक कशी आहेत? नको नको आपण एक काम ए थेरडे, अरे का गोळ्या चुकल्या काय तुझ्या? अरे काय इडी ही काय डबल डुलकी आहे का काय रे बाय? बाया काय बाया? लय कौतुक केलं ना तुझं मध्यस्थी म्हणून बाय. आणि किती बोल लावतो रे. खोटं रडू नका हो, खोटं रडू नका. खोटं करू नका काहीतरी. काय खोटं करते हो बाया? मग एक सांगा ना, मग 100 वेळा कशाला बदलताय? मी काय बोलते का तरी हो? इथं काय मी पानं फाडायला आलोय का? पानं फाडायला आलोय? बाया बाया मी काय बाया. बोलते का तरी? बोलते का? अरे तू सगळे बोलते का? सगळ्या बैठकात जाऊन नुसती बडा 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 करत असेल. किती जणांची लग्न मोडली असतील का बाई तू? खोटं रडू बाई, आता काय तू आण जोडून घे अशी. नाटकी आहे. कोण कुठला माणूस नाटकं बाया, करतीये, कोण- कोणी तो? कोण कुठलं माणूस करतीये? बाया आले इथं लगीन करायला.
अरे खोटं करतो रे, खोटं कर. त्याच फोन वाजतो अरे कवा तर रडती डोळ्यातनं पाणी बिना झालंय म्हातारी. हा दादा बोल बोल. नाही रडत नाही जरा सर्दी झाली मला, मी रडत नाही. हा बोल, तुझं काय म्हणणं आहे? हा ते लग्नाचं बघायला आलतो. हा बैठक आहे बैठक. हा ऐका विहीन ए बाई विहीन बॅग बस खाली, हा? खाली बसा. अरे बापरे. काय विहीन बी नाही काय नाही. आता मी सांगतो ती करायचं फायनल. हे बघा मी सांगतोय तीच होणार आता. हे बघा मानापानाचं आपलं ठरलेलं आहे. हो. मानपान ज्याचा त्याचा त्यानं करायचा. कळलं का? हा ज्याचा त्याचा त्यानं करायचा. खरेदी पुण्यात लग्न होणार आहे. पुण्यात फायनल करायचं. final खरेदी पुण्यात करायची. कळलं का? आणि सोन्या नाण्याचं लक्षात ठेवा. तुम्ही तिला मंगळसूत्र करायचं, एक हार करायचा. हा तुम्ही ह्याला एक सोन्याची चेन करायची, एक अंगठी करायची. तुम्ही कानपिळ्याचा पोशाख द्यायचा. कळलं का? ही फायनल ठरलंय आता. घ्या सुपारी घ्या. सुपारी घ्या. सुपारी कुठं आहे? घ्या सुपारी घ्या. चला सुपारी फुटली कुठली कुठली लग्न ठरलं. चला लग्न ठरलं. झालं. काय ग वने, काय फुटलं ग? आवाज आला काहीतरी पडल्याचा. सुपारी फुटली. बाया काय झालं? काय झालं म्हणजे लग्न ठरलं. बाया ठरलं का? हो लग्न ठरलं. बाया माझ्याशिवाय हा? हो तुझ्याशिवाय ठरलं. आणि थेरडे तू मांडवात यायचं सुद्धा नाही असं बी आमचं ठरलंय. काय बाया बया जगून तरी काय उपयोग आहे? नको ग रे. स्वतःच्या पुतणीच्या लग्नात नाही यायला मिळायचं. जगून तरी काय अगं तुला व्हिडिओ कॉल करून दाखव. तू बाई नको रडू. खोटं खोटं रडती का तू? अरे कशाला पाहिजे व्हिडिओ कॉल? काय व्हिडिओ कॉल नाही. काय हा ना. माझ्याशिवाय या व्हिडिओ कॉलवर बचा करेल ती बाई आणि लग्न मोडून टाकेल. अल्बम पाठवून देऊ तुम्हाला नंतर. काय टेन्शन नका घेऊ. चला तुम्ही. काय चला बोलत तुम्ही. आहो? लग्न असं ठरलंय. नका लग्न करू. ठरलंय. लग्न काय ठरलंय. रे? अहो, ऐक. चला ना तुम्ही. वा 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 वा, डबल ढोलकी आज एकदम जोरात वाजली. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा बहारदार, मजा आली. एखादं कॅरेक्टर जेव्हा आपल्याला आवडायला लागतं कुणाचंही, तेव्हा त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं त्या नटांनी त्या कॅरेक्टरसाठी वापरलेली निरीक्षण शक्ती, ऑब्झर्वेशन. ते तुमच्या सगळ्यांचं इतकं कमाल आहे की असं वाटतं अरे कुठेतरी पाहिलं हे कॅरेक्टर. इतकं तुम्ही ते ओळखीचं आपलंसं करून टाकता. फार मजा आली. फार बारकावे बारीक होते त्यात. खूप मजा आली बघताना. नमा फॅन्टॅस्टिक ॲज युअल. मला सगळ्यात या स्किटमध्ये परफॉर्मन्स आवडला तो श्याम्या तुझा. लाजवाब. काय बेरिंग पकडलं होतंस, काय आवाज लावला होतास आणि एकदाही सुटला नाही तो आवाज. एकदाही चेंज नाही झाला. जसा पहिला सूर लावला होता का तसाच्या तसा शेवटपर्यंत. फॅन्टॅस्टिक श्याम्या. बहार आली बहार. आणि चेतू मस्त. मध्ये जे ओरडत होतीस ते इतकं म्हणजे अशा असतातच तिकडे अशा बायका. आणि सगळ्यांचंच म्हणजे वनिताचं सुद्धा मजा आली. बहारदार. सावत्या मस्त, प्रिया मस्त, निखिल मस्त. मजा आली. मंडळी आज MSJ कट्ट्यावर कुंचला आणि गाण्यांची जुगलबंदी रंगणार आहे. चला तर बघूया यातून हास्याची रागदारी कशी बहरते ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत MSJ विनाकारण न्यूज. MSJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MSJ तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. हो मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे. आणि आज मित्रांनो माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. आणि त्याच सोबत आपले सगळे पत्रकार मित्रमैत्रीण सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर रसिकांनो तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आपण इथं वेगवेगळ्या मान्यवरांना आमंत्रित करतो आणि MSJ विनाकारण न्यूज त्यांच्यासोबत तुमची बातचीत करून देण्याची, हितगुज साधण्याची एक संधी तुम्हाला अवेलेबल करून देत असते. बरोबर की नाही? हो अगदी बरोबर. आजही इथे अनेक सेलिब्रिटी विनाकारण आलेले आहेत. पर्णिका विनाकारण नाही आले, त्यांचं प्रमोशन आहे म्हणून ते आलेले आहेत. चुकले तुमचंच बरोबर. तर आजही इथे अनेक सेलिब्रिटी आपल्या MSJ विनाकारण न्यूज मध्ये आलेले आहेत असं म्हणायचं होतं मला. तर रसिको, मागच्या वेळी सुद्धा असेच आमच्या कार्यक्रमामध्ये एकदा
अजय अतुल सर आले होते, त्यांचीच मुलाखत मी घेतली होती. त्यांना माझा आवाज खूप म्हणजे खूपच आवडला होता. तेव्हा त्यांनी माझ्या आवाजाची दृष्ट काढली आणि तेच तांदूळ माझ्याच तोंडात कोंबले. काय हो, नख ज्या कॅज्युअली वाढतात त्या कॅज्युअली अँकर झाल्यात का? काही कष्टच घेतलेले दिसत नाहीत अँकर होण्यासाठी. पर्णिका पुरे असं कोण बोल. मुलाखतीकडे वळूया. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, आज आपल्याकडे उपस्थित आहेत अत्यंत सुप्रसिद्ध असे चित्रकार श्री क.स्ल. काढतोस यार. आणि दुसऱ्या बाजूला हे पण आहेत. तर आता मुलाखतीकडे वळूया. ही काय ओळख आहे मला सांगा? 28 वर्षांची कारकीर्द आहे आणि हे पण आहेत. ही काय ओळख आहे? काही नाव वगैरे काही असेल की नाही माझं? कृपया असं करू नका ना, माझं पण मला. हा, हो, चुकलं, माफ करा. तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत गालगुंड पोपट. अहो गाणं पोपट ना, गालगुंड कुठल्या पोपटाला गालगुंड असतो का कधी मला सांगा? हा, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया. नमस्कार. अगदी तुमचंच बरोबर. नक्कीच हेच पूर्ण नाव आहे यांचं, सुमारिया चौगुल्या. तर प्रेक्षकांना आठवतंय का नाही माहित नाही, पण स्टुडिओ मधल्या प्रत्येकाला आठवेल की आपण यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका कार्यक्रमासाठी बोलावणार होतो. पंडितजी तसा फोनही केला होता तुम्हाला. हो, पण नंतर कन्फर्मेशनचा फोन नाही केलात तुम्ही मला. नाही, काय झालं, 11th आवरला महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातल्या ज्या सेलिब्रिटी आहेत मोनल कडलक, त्या अवेलेबल झाल्या. तर सगळे म्हणाले की आता मोनल मॅडम येत आहेत, सेलिब्रिटी येत आहेत, तर पंडितजींना राहू द्या. गाणं पोपट काय आपलेच आहेत, आपलेच गाणं आपलेच पोपट. तर त्यांचं म्हणणं होतं की काय काळजी करायची गरज नाही, हा पोपट काय एका मिरचीच्या जोरावर त्याला आपण कधी पिंजऱ्यात डांबवणे आणू. हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे मोनल कंडलक अवेलेबल होती म्हणून तुम्ही मला बोलवलं नाही? अगदी. पण त्यानंतर मग दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता तेव्हाही फोन नाही केला तुम्ही. वाट बघत होतो मी. तो शुभ दिवस असतो ना. म्हणजे मी आल्यावर काय बोलताय? मी आल्यावर अशुभ होणार होता का? नाही, पर्णिका पूर्ण माहिती देत जा. नाही, तो शुभ दिवस असतो, तुम्ही आल्यावर आनंद द्विगुणित झाला असता, पण झालं असं होतं की कार्यक्रम ऑलरेडी ठरला होता. अच्छा. हरकत नाही, तर गप्पा होतच राहणार आहेत, पण आपण आता मुलाखतीकडे वळूयात. तर पंडितजी, अत्यंत महत्वाची मुलाखत आहे. हो. तुम्हाला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न मी आज विचारणार आहे, हो, तो म्हणजे असा की पंडितजी, हो, तुम्ही का गाता? अरे हा काय प्रश्न आहे? का गाता हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही का गाता, म्हणजे एखादं गाणं गाण्याचं मागचं मोटिवेशन काय असतं, भावना काय असते, का गाता? अच्छा, तसं तुम्हाला म्हणायचंय. गुड क्वेश्चन. ऍक्च्युली मला असं वाटतं की गायन ही अशी कला आहे. कलेवरून मला असं गायन विचारायचंय, कलेवर. मला तुम्हाला विचारायचंय, श्री कसलं काढतोस यार सर, मला सांगा, ही जी चित्रकला आहे ही तुमच्यात कुठून आली सर? सांगा. ऍक्च्युली ही मला माझ्या बाबांकडनं आलेली आहे कला. आणि माझे बाबा जे आहेत ते खडूच्या म्हणजे रंगीत खडूने चित्र काढायचे रस्त्यावर. वा. आणि एक दिवशी काय झालं, त्यांनी गटाराचं चित्र रस्त्यावर काढलं. वा. आणि एका बाईने तिच्या मुलाला विधी करण्यासाठी तिथे त्याच्यावर बसवलं. अच्छा, म्हणजे एवढं वाईट झालं होतं चित्र? नाही 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 नाही, ते हुबेहूब गटार दिसत होत. वा 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 वा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह इथं गटाराचा आपल्याला सापडलेला आहे. काय पर्स्पेक्टिव्ह साहेब? नाही, नंदन कसं आहे की नुसत्या त्या बाईलाच नाही तर अनेक लोक तिकडे जे चालत होते त्यांनाही ते गटारच वाटत होतं आणि ते त्यावर थुंकत होते. वा 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 वा. विचारा. विचारा. पंडितजी, नमस्कार, बोला. तुमच्या वडिलांच्या चित्रावर लोक कधी थुंकली होती? सांगा पंडितजी. अरे मग माझ्या वडिलांच्या चित्रावर का लोक थुंकतील? मग अंगावर? अरे पण माझ्या वडिलांच्या अंगावर का थुंकतील? माझे वडील होते ते गायक होते. काय होते तर होते, त्याचं कशाला करताय? प्रत्येकाचे वडील काही चित्रकार असले पाहिजेत असं नाहीये ना. मी गायक होतो, माझे वडील गायक होते, जसे ह्यांचे वडील चित्रकार होते, हे चित्रकार आहेत. तर चित्रकाराचं त्यांना विचारा, गायकाचं मला विचारा, एवढं सोपं आहे ना ते. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, कसलं काढतो यार?
अत्यंत सुंदर नाव आहे तुमचं. एक मिनिट मला स्ल काय आहे? स्ल वरून यांच्या वडिलांचं नाव आहे? स्ल वरून कोणाचं नाव असेल मला काही कळत नाही. क वर ठीक आहे बाबा, कपिल वगैरे असेल, काढतोस यार सुद्धा ठीक आहे. स्ल वरून कोणाचं बाबा? चांगला प्रश्न विचारलाय पंडितजींनी. माझ्या वडिलांचं नाव स्लमेश आहे. स्लमेश हे कसं नाव असेल? स्लमेश नाही काय झालं, माझ्या वडिलांची जी आत्या होती तिला जरा होता जिभेचा प्रॉब्लेम. तर तिने जेव्हा कुर करताना तिला म्हणायचं होतं श्रमेश, पण तोंडातून आलं स्लमेश. त्यामुळे आता बाबांचं नाव आहे स्लमेश. वा 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 वा. तर चित्रकला ही कला कठीण का आहे? नंदन, या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन की चित्रकला कठीण नाहीये. वा 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 वा. एक अत्यंत वेगळा पर्स्पेक्टिव्ह चित्रकलेच्या बाबतीतही आज आपल्याला इथं गवसलेला आहे. हो नाही, आणि कसं आहे की जर लोकांना चित्र काढायचंच असेल आणि तेवढी त्यांच्या ताकद असेल कष्ट घ्यायची, तर कुठलाही प्रेक्षक किंवा कुठलाही माणूस जगातला 10 मिनिटात चित्र काढू शकतो. म्हणजे अवघ्या फक्त 10 मिनिटात आपण चित्र काढू शकतो. हो हो हो. नाही, आणि माझं मी पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे की 10 मिनिटात चित्रकार व्हा नावाचं. वा 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 वा. तर ते तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही चित्र काढू शकता ते वा बघून. वा वा. आणि मुळात कसं आहे की बाबा, कष्ट घ्यायची जर तुमच्यात ताकद असेल ना, तर कुठलाही माणूस चित्र काढू शकतो. एक गाडीत ठेवून जा. अरे काय ड्रायव्हर आहे का मी? हो, मी काय ड्रायव्हर आहे का? मला मी नाही, हरकत नाही, गायक आहे हरकत मी. नाही. असं कशा करतात माफ तुम्ही? करा. पण या प्रसंगानंतर पंडितजी मला तुमच्याकडे वळायचं एक अत्यंत महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही ड्रायव्हर का नाही झालात? वा वा, चांगला प्रश्न. अरे हे काय प्रश्न मला तुम्ही विचारता? ड्रायव्हर मी का होऊ ड्रायव्हर? हरकत नाही, प्रेक्षक हो, त्यांना उत्तर द्यायचं नाहीये. आपलं काही त्यांच्यावर बंधन नाही की आपण प्रश्न विचारला त्यांनी उत्तर द्यायलाच हवं. छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर तुमच्याकडे वळतो. आपण बोललो कुठे? तर तुमच्याकडे वळतो. एखादं प्रात्यक्षिक इथं आपल्या प्रेक्षकांना चित्रकलेचं तुम्ही दाखवू शकता का? हो हो हो. प्रियांका, प्रियांका. गुरुजी, काय म्हणालात तुम्ही? हा गुरुजी. हे गुरुजी म्हणावं बाळा. नाही, ही माझी विद्यार्थिनी आहे, नवीन शिष्य आहे. बस 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 लगेच येऊन. हो हो. हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही 10 मिनिटात हुबेहूब कोणाचंही चित्र काढू शकतो. वा 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 वा. प्रियांका, बंडी, काय बरं कोणाचं बरं चित्र बरं काढशील बरं? सांग बरं मला. पंडितजींचं काढू? वा. काय? पंडितजी, मी तुमची खूप मोठी फॅन हो, आहे. yes, yes. हो, बरोबर. मी तुमची सगळी भोजपुरी गाणी ऐकली आहेत पंडितजी. भोजपुरी नाही हो. वा वा. मी भोजपुरी गाणीवर कधीच नाही गेली. काय ते बोलताय नाही का, तुम्ही? ही 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 हस दे रिंकी के पापा. काय कुठला रिंकीचा पापा? रिंकी के पापा बिपा कधीच नाही. मग ते हिले लापा लाप पण तुमचंच गाणं आहे का अहो, पंडितजी? कुठला हिले लापा लापा हे मी काय करू कधी आयुष्यात? मग ते गाणं मेरी के हाते मोठा जयबा. अरे नाही हो, काय बोलताय तुम्ही? पण ही कुठली गाणी आहेत ही? मला वाटलं ते मेरी के हात असं नाही हो. नाही, पण मग आमच्यापर्यंत आलेलं आहे की फावल्या वेळात तुम्ही तिकडे जाऊन निरहुआ रिक्षावाला या नावानं सिनेमे सुद्धा करता. अहो, मी कोण आहे तुम्हाला कळलंय का? ओळखलंय का हो, मला? गैरसमज झाला, मी वेगळा आहे कोणतरी. पंडितजी पण एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुमच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचं जर चित्र निघालं तर बाहेर येईल बघा. अगदी बार- अगदी वा वा. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह. पण वा. मग मी दिग्गज आहे म्हणजे तसं आहे. अगदी अगदी. मला काय एक पोज द्या, एक पोज द्या, पोज द्या, पोज. रोहित माझं चित्र काढणार आहे? हा चित्र काढणार आहे. थांबा, पोज तर द्या, पोज द्या, बस पोज द्या. पोज दे मी. हा पोज द्या, कुठली तरी एक पोज द्या छान. हा. हे बस. नाही नाही पंडितजी नाही, एक आतून येऊ द्या, आतून येऊ द्या. गायक आहात तुम्ही, लाव अंदर से लाव. आणा. नाही, कान दुखतोय का तुमचा? नाही, पोज द्यायचा प्रयत्न करतोय. पंडितजी किमान पोज मध्ये तरी गायक वाटा. पोज मध्ये वाटा म्हणजे मी गायकच आहे का? आहे तुम्ही गायक आहात. काढा. मी आधी कधी अजून काढा. चित्र काढलेलं नाही म्हणून जर आवड असं झालं. करून बघा, हे बघा कसं वाटतंय, हे बघा बघा. वा 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 वा. असा कुठला गायक असतो? वा वा वा. आहे.
हा कुठला काय छान 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 पंडितजी फक्त एक विनंती आहे, चित्र काढताना तुम्ही जरा इथं बसलात तर बरं होईल. म्हणजे तशी तरतूद केली आहे. नाही पण मुलाखत इथे सुरू आहे ना, मी तिथे कसं बसणार नाही का? नाही पण इथं मध्ये मध्ये तुम्ही असा हात करून वळलात तर मला डिस्टर्ब होईल, प्रश्न विचारता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इथं बसा. नाही नाही मी- बसा बसा आणि पोझिशन घ्या, सोडू नका. असेच जा असे जा बघू अरे ऑड होईल ना, मी एकटा तिकडे, तुम्ही कार्यक्रम पोझिशन सुरू आहे. पोझिशन सोडू नका. या ऑड होतं ना. असंच बसा. तुम्ही करताय हे कार्यक्रमाचं. वा प्रियांका बाळा काढ हो वा. तर आता आपण पुन्हा मुलाखतीकडे वळूयात. आपले जे मान्यवर आहेत श्री कसलं काढतोस यार सर, तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारीन. चित्रकला प्रभावी व्हावी यासाठी काय करावं? नंदन म्हणजे चित्रकला प्रभावी होण्यासाठी मुळात आपण ज्या गोष्टीचं चित्र काढतोय ती आपल्यात भिनली पाहिजे. वा 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 वा. च्या अंतरंगा ना प्रिया काय चाललंय तुझं? काय करतेस तू? उलट्या बाजूनी कोण मेजरमेंट घेत? उलट्या उंची मोजतेस का प्रिया? असं नाही कराय. हे बघ मी कसं शिकवलंय. लांबून बघायचं, हा अंदाज घ्यायचा, किती आहे बाबा, एवढा आहे एवढा आहे एवढा आहे, जवळ जवळ जायचं, अंदाज घेऊन लांब लांब यायचं आणि मग काढायचं. दाखव बरं काय पूस ते खोड, सगळं जे काय काढलंयस ते सगळं खोड. ते पुसणं माझं काय कोण पुसतं? ते पुसणं. वा. हा आता घे मेजरमेंट घे. ओके काढायला. तर मी म्हणत होतो की आपलं जी म्हणजे कला जी आहे, चित्रकला जी आहे ती कसं मी ब्रशशी बोलायला लागतं, रंगांशी बोलायला लागतं. चित्रकला ही हाताने नाही हृदयाने काढायची असते नंदन. वा 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 वा. हृदयाने चित्र काढायचं अत्यंत वेगळी कॉन्सेप्ट. हाताने नाही काढायचं, हृदयाने काढायचं. हृदयाला 2 ब्रश धरायला सांगा त्याच्या. धरता येतात का बघा? काहीतरी मला विचारा ना प्रश्न. हो सारखे त्यांना मला विचारा प्रश्न. नाही, हो, हो, हो. हलतायत ते, मला काढताच येत नाहीये चित्र. तुझ्या बापाला जाऊन सांग. मगापासून एवढाच करते, चित्र काढ ना तिकडे. नाही नाही लक्षात येत आहे, प्रत्येकाच्या लक्षात येत आहे की तुम्हाला प्रश्न विचारायला हवेत. हरकत नाही. मी प्रेक्षकांना विचारतो, पंडितजींना कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? एकाने तरी पिवळा टी शर्ट आहे, त्याला तरी सांगा विचारायला. कोणीतरी तर विचारा. हरकत नाही. पंडितजी काळजी करू नका. आता आपला स्टुडिओ जर असा व्यापक झालेला आहे, मोठा झालेला आहे, त्यामुळे अनेक प्रेक्षक आलेले आहेत. एका प्रेक्षकाला प्रश्न आहे. हा हा विचारा. हा मी पंडितजींचा फॅन आहे. अरे वा वा. मला पंडितजींना एक प्रश्न विचारायचा. हा विचारा. पंडितजी हा एकदा येऊन बघा. कुठे? एकदा येऊन तर बघा. हो पण कुठे? एकदा येऊन तर बघा. अरे कुठे? हा एकदा येऊन बघा. ओके. नाही यांचं सोडा, यांचं पण सोडा. एकदा येऊन बघा. अरे एकदा येऊन बघा क्वांटिटीचा प्रॉब्लेम नाही, व्हेन्यूचा प्रॉब्लेम आहे. एकदावर काय जोर देतो? एकदा मला कळलं. कुठे व्हेन्यू काय? कुठे येऊन वा, बघा? वा. नाही, ते नाही, दुसरं विचारायचं होतं हा, मला. बोला, हा. एकदा येऊन तर बघा. अरे कुठे ते सांग, मी कुठे जायचं? नाही पंडितजी, हा प्रश्न खरं तर तुम्ही समजून घ्यायला हवा. प्रेक्षकांकडनं हे खुलं आवाहन आहे की एकदा येऊन तर बघा. अरे हो पण कळलं मला. कुठे ते तर कळू दे मला, मग मी जाईन ना. हे पार्किंग लॉट मध्ये जाऊ आता. कोण नाही म्हणून. हलू नका हलत नाहीये, मी हलत नाहीये. नाही असं आहे का पंडितजी? मला असं कळलं आहे. पाहिजे हा. कुठे जायचं ना. नाही कोणा दुसऱ्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर ते विचारू शकतात. पंडितजी विचार. हा मला काही दुसरे प्रश्न विचारायचे नाहीत, कळलं? गायनाबद्दल असेल तर विचारा मला. हा हा. अरे हे काय आहे यार? मग ते का उभे राहिले? मला काय विचारणार होते ते? मला सांगा बघू. तुम्ही प्रश्न विचारतो ना गायनाबद्दल. मी प्रश्न विचारते. तर मला प्रश्न विचारायचा आहे श्री कसलं काढतोस यार या सरांना. सर मला सांगा, आज तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी आहेत? सगळं त्यांनाच विचारा, मला काय विचारत नका तुम्ही. मी ते बसला इकडे, मॉडेल आहे मी तुमचा. तुम्ही असं मला विचारा ना प्रश्न. हे बघा टीव्हीवर तुम्ही असं चिडवू शकत नाही. विचार रे प्रश्न, मला विचार. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला विचारते. पंडितजी मला सांगा, तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी आहेत? अरे माझ्याकडे चित्रकलेचे विद्यार्थी का असतील? पण असायला हवेत ना. अरे पण का असायला हवे? तुम्हाला चित्रकला यायला हवी. अरे तुम्ही मला चित्रकलेचं विचारताय सगळे प्रश्न, त्याला विचारता गायनाचे, त्याला विचारा गाणं येतं का, विचारा त्याला. हो मला गाणं येतं. वा वा वा, वा वा, वा. कसलं अत्यंत गातोस सुंदर. यार, सर, वा वा. मस्त. अत्यंत सुंदर गाणं इथं आता सादर झालेलं आहे. वा बघा पंडितजी,
त्यांना तुमची कला येते, त्यांची कला तुम्हाला येते का? अरे पण मला काय यायला पाहिजे त्यांची कला? मला गाण्याबद्दल विचारा ना. बरं ठीक आहे, मग मला सांगा पंडितजी, तुमच्याकडे चित्रकलेचे किती विद्यार्थी अरे आहेत? माझ्याकडे कशा असतील विद्यार्थी? बरं त्यांच्या चित्रकलेविषयी तुम्हाला काही ज्ञान आहे अरे का? खड्ड्यात गेली त्याची चित्रकला. मला काय करायचं? त्यांच्यातली गायन कला कधी तुम्ही अरे गप्पा बस रे. वा, अत्यंत रोमांचक वळणावरती आज ही चर्चा आलेली आहे. इथं आणखीन प्रेक्षकांना अजून काहीतरी प्रश्न आहे. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर विचारा. राहिलेलं आहे. वेगळा प्रश्न आहे, वेगळा प्रश्न आहे. पंडितजी, बघा शपथ आहे तुम्हाला. मग हा बोला. एकदा येऊन तो बघा. कुठे? बरेच दिवस आपण भेटलो नाही, भेटून मजा करू. एकदा येऊन तर बघा, परत जाणार नाही. अरे कुठे सांगशील की नाही? एकदा 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 येऊन बघा. अरे त्यापेक्षा तू इकडे येऊन बघ, परत जाणार नाही. काय बोलतोस? बोलतो बोलतो बोलतो. काय बोलतो? काय बोलतो? आता बोल. वा 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 वा, कसलं मस्त परफॉर्म केलं यार. भारी भारी भारी, मजा आली. प्रसादा, धुवाधार, जबरदस्त. माझी भयंकर आवडती सिरीज आहे. कारण तुम्ही तिघं, म्हणजे आता याच्या जागी प्रत्येक वेळेला नवीन माणूस असतो ओमकारच्या जागी, पण तुम्ही तिघं ज्या पद्धतीने कॅरेक्टर्स पकडता नाहीत, अग ग ग ग, नमत, तुझे दात आणि तुझं बेरिंग कधीच पडत नाही. हा 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 हा, वा दादा. लाजवाब, सम्या फॅन्टास्टिक. या सिरीजमध्ये पण तुझा मेंदू इतका खुलतो आणि तू स्वतःबद्दलच इतकं लिहितोस की म्हणजे अफलातून. मजा आली, मजा आली. पीपी फॅन्टास्टिक. ओमकार, लाजवाब कॅरेक्टर पकडलंस तू, लाजवाब. मला भयंकर आवडलं, मजा आली, वंडरफुल. आणि झालंय ते सगळं बोल. वा 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 दादा. सई, मॅड परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी मी आज पर्णिकाला भेटले. मला बरं वाटलं तिला भेटून. मला एक विशेष नमूद करावं असं वाटतं मंदार ची रिॲक्शन. कारण एकच रिॲक्शन होती पण त्यांनी इतकी चुणूक दाखवली त्याच्यातून, फार मजा आली. तुम्ही नेहमीप्रमाणे फारच सुंदर परफॉर्म केलं. राऊत, यू आर ऑन फायर. मला असं वाटतं की तू MHJचा डूड आहेस आणि आज तू जितका सुंदर परफॉर्म केलंस तितक्या सुंदर तुझे कॉस्ट्युम्सही तू कॅरी केलेस. फार मस्त, मजा आली, खूप मजा आली. वा 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 वा. मंडळी, आता इथे एका ऐतिहासिक गोष्टीचं उत्खनन होणार आहे. हा, पण त्यातून आपल्याला मात्र हास्याचा भरघोस खजिना सापडणार आहे. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्यजत्रेचे इरसाल गावकरी. आपल्यासोबत थकलेला ऋतिक होता तो होता. अरे या. आलो आलो आलो. अरे या या अग्नेलू. हाय गे. हा नाही गाव तुमचं. पण रमलं एकदम त्या कोपऱ्याला. रमणार रे. काय आहे, कोकण आणि माझ्यात एकच साम्य आहे. बरोबर. कसलं? आमच्या दोघांकडे बघितलं ना की लोक लय प्रेम असतात. लय प्रेम. चला. चला कदमनू ओ कदमनू. तुमची इथपर्यंत मजा आली, म्हणजे घराजवळ ऐकून घे, कोण आले तर बघ. कोण बसाडे, मला काय करायचं, कोणाला निंगा. पाहुणा आलंय. कुठलं पाहुणे? सरकारी पाहुणा आहे. सरकारी पाहुणे? दिल्लीवरनं आले, दिल्लीवरनं. नमस्कार. या 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 या. द्या, मी ठेवतो. द्या. कदम, नमस्कार. नमस्कार. मी ओंकार राऊत. हे विराज जगताप कुठे गेले? हे विराज जगताप. नमस्कार साहेब. आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंट मधनं आलेलो आहोत. नाही साहेब, मी अल्कोहोलिक नाही. आईचा नाही शपथ, आमच्या घरानं तसं कोण अल्कोहोलिक नाहीच आहे. म्हणजे प्रोग्राम बिग्राम असतात तर संध्याकाळी थोडीशी आपली घेता. थांबा, ऐका कदमान, कसं आहे, असं नाही आहे. काय झालं? आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व खातं. मग माझ्या घरात आता काय पुरायला आलो तुम्ही? वाचाडी पडली तोंडावर. काय झालंय? मग म्हणतो लग्न जुलत नाही माझा. अरे ते काय बोलतात ते नीट ऐकून तर घे. मी सांगतो तुम्हाला, पुरातत्व खातं म्हणजे काय आहे? जुन्या गोष्टी, जुन्या वस्तू यांचं निरीक्षण करणं, सर्वेक्षण करणं, उत्खनन करणं, उत्खननात सापडलेल्या गोष्टींची जतन करणं, हे पुरातत्व खातं करतो. हो, पण मग तुम्ही आमच्या घरात कशाला आलो? अरे कशाला म्हणजे, हा आपल्या गावात आले आणि आम्हाला विचारले इकडं कुठं ऐतिहासिक वास्तू आहे काय, पुरातन गोष्टी आहेत काय.
तू मांग आम्हाला बोलास नाही काय? माझं घर राजे रजवाड्यांचं आहे म्हणू. प्राचीन नानी माझ्या घरात आहे, तू सांगितलं म्हणून त्यांना घेऊन आलो मी. अरे कुठं बसायचं ते सगळं खोटं, आजोबांच्या गोष्टी त्या सगळ्या सांगायचो मी. इकडे काय खोटं आहे? नाही नाही, काही नाही, सगळं खोटं सगळं नाही. काय खरं. बनवते जरा जे आमच्या समोर भंकस केलीत ना ती त्यांच्या समोर पण करा. त्यांना जर ती पटली तर तुम्हाला ते पैसे देतील, बक्षीस देतील. हे बक्षीस देतील? हे बघा, थांबा थांबा थांबा, घाई करू नका. कसं आहे की गोष्टी आधी ऐतिहासिक आहेत की नाहीत हे आम्हाला ठरवावं लागेल आणि मग बक्षीस द्यायचं की नाही हे आम्ही ठरवू. हो की नाही साहेब? तुमच्याकडे कुठल्या ज्या वस्तू आहेत, ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्या आणून दाखवा. please. आम्ही चेक करतो. लवकर दाखवा. सगळ्या बघा आहेत त्यांच्याकडे, थोडासा घाबरलाय, बाकी काही नाही आहे. हो हो हो. सावकाश सावकाश. हा काय बरं, मॅग्निफाईंग ग्लास. कुठलं नाणं आहे हे? प्राचीन प्राचीन आहे. प्राचीन प्राचीन काळात आहे. तेव्हा आता ओ माय गॉड. काय हो, काय 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 झालं सर? बघा प्लीज, बघा तुम्ही जगताप. व्हॉट अ फाईन सर. 8व्या शतकातलं नाणं आहे हे. 8व्या शतकातलं हे नाणं आहे. अरे चालुक्यकालीन नाणं आहे हे नाणं. काहीतरीच काय साहेब, अजिबात चालूगिरी केलेली नाही आहे. ऐका, मी काय माहितीये काय, आमच्या आजन मरताना माझ्या हातावर ठेवला आणि त्याने सांगितलं सिंहाच्या जबड्यात हात घालून जेव्हा दात मोजले ना तेव्हा त्या राजन गिफ्ट दिलं नाही. कदम 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 कदम. अहो ते म्हणतायत की हे नाणं चालुक्य काळातलं आहे. चालुक्य काळातलं म्हणजे तुमचा संबंध राजे महाराजांची आहे हे कन्फर्म झालंय आता इथे. कळलं का? घंटेजी हाय म्हणजे हाय आता म्हणे म्हणजे मी काय छोटा माणूस आहे, मोठा माणूस आहे. मी साधा सुद्धा तुमच्यासारखा नॉर्मल माणूस नाही. मी आता मोठा माणूस झालेलो आहे. गिव्ह मी सम रिस्पेक्ट, गिव्ह मी सम सनशाईन. जरा थांबा, अजून तुमचे असे डोले फाटणार आहे टरारून. थांबा. हे म्हणजे हे प्राचीन काळात कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म म्हणजे खूप कन्फर्म झालंय. आजपर्यंत आपल्यापासून लपवून किती ठेवला त्यानं. कुठे हे काय? अरे काय पेटी त्याला मदत करा, त्यांना मदत करा. जगताप काय आहे? याचा बेड पण एवढाच असेल नाही? काय रे? अशा हात लावू नका. मॅग्निफाईंग ग्लास. अरे वसाडे हा काय आणलाय? अरे त्या प्राचीन काळात नाला हा भंगार कशाला दाखवतोस त्यांना? फोडून वासाड्या. ही सुद्धा हातोडी चालुक्य काळातली आहे. पुलकेशिन राजाची हातोडी आहे ती. बघा जगताप, बघा पुलकेशिन लिहिलंय बघा तिकडे कोपऱ्यावर. हो, व्हॉट अ फाईन सर. आणि हा, अरे बापरे, हा वरवा इथे द्या, इथे द्या, इथे द्या. हा, अरे बापरे, हा वरवंटा. अरे हा वरवंटा पण कीर्तिवर्मनच्या राजाचा आहे. कीर्तिवर्मन राजाचा वरवंटा सापडलाय आपल्याला. जगताप बघा बघा. म्हणजे त्यांनी वरवंट्यावर पण गाणी केली नाही. याचं विमान करून सोडू काय राजापुरात? तुम्ही म्हणताय ते आर डी बर्मन, ते म्हणतात ते कीर्तिवर्मन. बोलताना अक्कल जाऊ दे, निदान भान तरी ठेवा. ए वसाड्या, एकदा माणूस खुश झाला ना तर अक्कल कुठली ना भान कुठलं मना कायच कळत नाही. वसारून तुम्ही दोघं पण मना मुजरा करा. लुक्या घराण्यातला राजा आहे. ते बोलतायत ते बरोबर आहे, ते लागू होत आहे, पण तुम्हाला चालुक्य म्हणायचं आता. बघा बघा कदम, आता तुम्ही अजून मोठे होणार आहात. मला फक्त एवढंच सांगा, अजून काय आहे का तुमच्याकडे ऐतिहासिक काळातलं काही आहे? काय वाचन तुम्ही आम्हाला पण करू दे. काय कान फाड फोडून हे जे घर आहे ना, अरे वाचन क्लोज कसा लागल माझा. जरा दिसून मी हे जे घर आहे ना, घर ह्या घराच्या खाली राजवाडा आहे. काय ह्याच्या खाली राजवाडा आहे? राजवाडा आहे. या वाचड्यांना गावातलं कोणाला सांगितलेलं नाही आहे, नाही तर मी झोपलेला बघून हे खोदून नेतील म्हणून मी सांगितलं नाही. अरे दिस इज इनक्रेडिबल. म्हणजे खरंच राजवाडा आहे. अख्ख्या राजवाड्यावर तुमचं हे घर उभं आहे. म्हणजे काय जगताप? हा साहेब, दिल्लीला कळवायला हवं. वी शुड टेल दिल्ली. प्रोटोकॉल सगळे पाळा, सगळे रूल्स रेग्युलेशन त्यांना सांगा. आणि एक काम करा, सगळं सिक्युअर करून घ्या. हो 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 साहेब. कुंपण घाला अख्ख्या घराभोवती. सगळं सिक्युअर करा. दिल्लीला डायरेक्ट खबर. बरं मला सांगा, मला बक्षीस
कधी मिळणार आहे? सगळं मिळणार आहे तुम्हाला, फक्त आपल्याला प्रोटोकॉल्स पाळावे लागतील. साहेब मी काय म्हणतोय, आपल्याला हे सगळं करायची गरज नाहीये. आपण आत्ताच उत्खनन करायला सुरुवात करूयात ना. मला चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कुंपण बांधून घ्या. हो, हो, त्यासाठी. साहेब. चला मी करू. उत्खननाला आम्ही सुरुवात करतोय. चला नंबर उचकाटन होणार आहे माझे. उचकाटन होणार आहे. काय होणार आहे? घराचं झालं उचकाटन. तो उचकाटन म्हणून काय समजतोयस? सर माझ्या घराला अशी रिबीन बांधणार, एक अशी मस्त बाई येणार, ती मला अशी कातरणार, मी असं कापणार मधीच. या वासाड्याला असा वर उडून बेसकीन उडव काय रे? अरे तू म्हणतो उद्घाटन, ते उत्खनन म्हणतात. उत्खनन म्हणजे तुझ्या घराच्या खाली जो राजवाडा आहे ना, हा तुझं घर असा पाडणार आणि राजवाडा असा वर काढणार, माहितीये? मला उत्खनन म्हणतात. मग आम्ही राहायचं कसं? राहायचं राहण्याचा काय तुला प्रॉब्लेम आहे? तुला सांगतो आता ह्या ज्या पुरातन गोष्टी आहेत ना, तुला कुठल्याही गोष्टीला हात लावता येणार नाही. काय हो साहेबांनो, बरोबर आहे ना? नाही, कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही आहे. साहेब मी काय म्हणतोय, आधी आपण छप्पर पाडूयात, मग भिंत पाडूयात आणि मग खणायला सुरुवात करूयात. काय म्हणता? वसाड्यानो, माझं घर पाडलं तर मी राहायचं कुठं, झोपायचं कुठं? अरे येडायस काय तू? हा शासनाची माणसं आहेत, तुला पैसे मिळणार आहेत काय? घर महत्वाचं काय मला सांगा आता. पण मी झोपू कुठं? बघ मी काय सांगतो, वाड्याच्या झाडावर आपला ग्रामदैवत आहे ना, तिथं येऊन झोप. मी अध्यक्षांशी स्वतः बोलतो. ह्याला काय रे तू वासड्या? काय झालं? येडं झालं साहेब. माझं घर असताना मी मंदिर जाऊन झोपायचा, आणि तिकडं आजी मना बोलली वडाच्या जवळपास जाऊ नको, तिकडे भूत असतो म्हणून. मग हीच वेळ आहे त्याला घाबरवायची. त्याला पण करू दे, गावात डेंजर कोणतरी फिरताय त्याच्यापेक्षा. माहिती काय कदम, अजून काय आहे? काय अजून ऐतिहासिक कुठली गोष्टी आहे? मी काय म्हणतो, हा जरा मोबाईल बघा कुठल्या कालातला आहे. एक मिनिट मोबाईल मला बघावं लागेल. अरे अशक्य गोष्ट आहे ही. अरे हा पण चालुक्य काळातला मोबाईल आहे. अरे कुठला चालुक्य वसाड्या? 2 दिवसापूर्वी तालुक्यावर आणलाय तो वसाड्या. बघा हे बघा कदम, तुमचा मोबाईल आम्ही जप्त करतोय, तो आता आमचा झालाय. अरे वाचलो. शांत बसा. अजून काय आहे? अजून बाहेर बिहेर काय होतं? काय आता येताना आपण काहीतरी बघित ती साहेब इकडे येताना मी 3-4 कोंबड्या बघितल्या. मला वाटतं त्याही चालुक्य काळातल्या असतील. तुझ्या बापारी चालुक्याच्या कोंबड्या ठेवला, स्टील आहे त्या कोंबड्या अजूनपर्यंत जगल्यात त्या. ऐका कदम, आवाज चढवू नका. अरे मग काय बोलतो तो? अरे शासकीय माणसं आहोत आम्ही. अरे म्हणून काय आवाज चढवताय तुम्ही आमच्यावर. असू शकतात. आम्हाला डीएनए चेक करावा लागेल त्यांना. तालुका काळातल्या कोंबड्यांनी पिल्ल दिली असतील, त्यांची पिल्ल 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 करत आता या कोंबड्या आल्या असतील ना. आम्हाला त्या किती कोंबड्या आहेत? 4 आहेत. आम्हाला त्या कोंबड्या घेऊन जाव्या लागतील आणि त्याचा डीएनए चेक करावा लागेल. त्या कोंबड्या जप्त करा. येस. अरे वसर काय बोलतो ते बघ. अरे बरोबर आहे. अरे वसर तुम्ही काय ते मदत करा. अरे मदत कसं, आता हे सगळं त्यांनी घेणार, तो ठेवा जो घेतलेला आहे तो त्यांना घेऊन जावा लागणार आहे. आणि त्यासाठी तुमचे आभार. कळलं? तुम्ही एवढं सगळं आम्हाला देताय त्यासाठी तुमचे आभार, तुमच्या पूर्वजांचे आभार. पूर्वजांचे कशाला आभार? अरे तुमचे आजोबा एवढे शूरवीर होते. अरे कुठले शूरवीर? वसर 1 नंबर पेताड होता घरानं. आणि मग ते सिंहाच्या जबड्यात हात घालून दात. अरे कुठलं घरात झुरला आला तर 3 दिवस माल्यावर झोपून राहायचा वासाडा तू. तूच म्हणालास ना माझा आजोबा माझं कर्तबगार पराक्रमी होता. अरे बक्षीस मिळेल म्हणून मी बोललो ना खोटं. मला वाटलं काय तर द्याल तुम्ही, मला मदत होईल माझी. काय आता काय काहीतरी मदत करा. कशी मदत करणार? तुला कळतं का ना, शासनाच्या माणसासमोर खोटा बोलाय तुला आता अटक करू शकतात तर माहिती आहे. ऐका ना हे भावानं, प्लीज तुमच्या पाया पडतो, काय तर करा तुम्ही. काय तर मी काय म्हणतो साहेबांनो, काही नाही, तो थोडासा गांगारलाय, घाबरलाय, बाकी काय नाही. आम्ही सगळी सेटलमेंट करतो, तुम्ही पुढे व्हा, बाकी आम्ही बघतो. बरोबर सगळं त्यांना सगळं सेटलमेंट करा. सगळं करणार. व्यवस्थित सगळं घेऊन या. हो सगळं घेऊन येतो. काय नक्की. आम्ही पुढे जातोय. चालेल. आम्ही पुढे जातोय. थँक्यू साहेब. अरे येडायच काय, कशाला खोटा बोलास मग? आता केवढा अंगाशाला हा प्रकार म्हणून काहीतरी काय मला काय मिळेल? काय मला मिळेल? हावऱ्यासारखा करतो वसाडा. आता बघ हे प्रकरण मिटवणं म्हणजे साधं सुद्धा काम नाही आहे. काय करूया सांग ना बाबा, काय करूया? कोंबड्या किती आहेत तुझ्याकडे? 4 कोंबड्या आहेत. त्यातल्या 3 कोंबड्या दे मला. माझं काय, मी काय करू? तेच आहेत माझ्याकडे, तेवढेच आहेत. तुला कोंबड्या महत्वाच्या वाटत की घर महत्वाचा आहे? घर पाहिजे का ना? घर महत्वाचं. बघ 3 कोंबड्या दे, त्यानं मी कापून घालतो. एकदा त्यांनी खाल्ली की हे प्रकरण तिथे तिथे मिटवून टाकतो. काही काळजी करू नको. आणि असा परत वासाड्या खोटा बोलू नको, वाहन मारीन तुला. सॉरी मला वाटतं बक्षीस मिळेल रे म्हणून. कोंबडी घेऊन जाऊ काय ती? हा कोंबड्या. चल रे कोंबडी घेऊन जाऊ. हा येतो. आणि परत बघ लक्षात ठेव. कादमानू, ओ कादमानू, काय कादमानू, काय ते मोऱ्यांचे 2 भाचाला काय इकडं?
हा मला बोललं मी आम्ही कोंबड्यांचा झोल करतो तू दारूच्या बाटल्या घेऊन ये. अहो ही पिशवी घेऊन अख्ख्या वाडी शोधतो जो कुठं मरीला गावतात काय माहिती इकडं नाही आलं. अरे भाच तो नाही का एक चष्मा लावलेला पोर आहे आणि त्याच्या मागणा मागणं एक फिरतोय तो. अरे वसडते म्हणा बोल अल्कोहोलिकची माणसं आहेत. अरे तर लय मोठा अल्कोहोलिक आहे म्हणून तो बाटल्या घेऊन फिरतोय त्यांच्यासाठी मला फसवली. पण कादमनू एक गोष्ट लक्षात ठेवा काय त्यांच्या नादाला लागू नका. लय अक्कर माशाने बादमाश पोर आहेत विकून घातील तुम्हाला कळलं ना. इथं आली नाहीत ना ती पोरा. इथं आली वसड 3 कोंबड्या घेऊन गेलेत माझे. बाय हो कादमनू तुम्हाला गंडवून गेलेत ते. अरे बापरे ह्याच्यावर एक गोष्ट कळते काय काय तुम्हाला गंडवण्यासाठी तुम्हाला टपरीवर यायची गरज नाही. लोक घरात येऊन येऊन गंडवायला लागले तुम्हाला. जाऊ दे तर आता मी आता तिकडे पार्टीला चाललोय. तुम्ही येता काय पार्टीला मस्त जोरात मस्त पार्टी करू. मी पार्टीला येत नाही. नाही मी तिकडे येतो पण मी चाकू घेऊन येतो त्या दोघांना कापायला. बाय मला जाऊ दे आधी मला मारतील. वा 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 या स्किटचा निष्कर्ष मला फारच आवडला. मजा आली. सई फन परफॉर्मन्स होता. मला सगळ्यात आधी हे एका गोष्टीची खूप मजा आली की आज दरवाजा उघडला आणि आतमध्ये घर पण आहे. तर सेटिंग वाईज मला फारच आवडलं आणि खूप रिफ्रेशिंग चेंज होता. हे प्रहसन नेहमी एका चहाच्या टपरीवर होतं आणि आज लोकेशन बदललं त्याचा खूप रिफ्रेशिंग फ्रेश वाटला मला ॲज अन ऑडियन्स. अरुणदा काहीतरी मजा नेहमी येते बाबा. तुमचं काय आम्हाला कळत नाही. म्हणजे तुमच्या फसण्यात पण एक काय म्हणूया इनोसन्स आहे प्रेम आहे आणि ते प्रत्येक वेळेला आमच्यापर्यंत पोचतं. मजा आली. थँक्यू गाईज. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा हा सामना असाच रंगत राहील परंतु आता भेट होणार आहे पुढच्या आठवड्यात. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.